पुण्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स सापडल्यानं खळबळ उडाली आहे। पुण्यातल्या विश्रांतवाडी टिंगरेनगर भागातील एका मोकळ्या मैदानात ही स्फोटकं सापडली आहेत। विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीनं हा परिसर पिंजून काढला। मिळालेल्या पोत्यामध्ये 138 जिलेटिनच्या कांड्या, 135 डिटोनेटर वायर असा एकूण 10,920 रुपये किमतीचा हा मुद्देमाल आढळलेला आहे आणि हे साहित्य खडक फोडण्यासाठी वापरलं जाणार असून एका बांधकाम व्यावसायिकाचं असल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालंय। बॉम्बशोधक पथकानं साहित्य ताब्यात घेतले, तपासणी केलेली आहे आणि धोकादायक साहित्य सार्वजनिक ठिकाणी हलगर्जीपणानं ठेवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणात राहुल सुदाम वाजे आणि किसन धनवते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमले सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, अत्यंत धक्कादायक आहे, जिलेटिनच्या कांड्या, डिटोनेटर्स सापडलेत पुण्यामध्ये विश्रांतवाडी टिंगरेनगर भागामध्ये मोकळ्या मैदानात। काय नेमकं झाले, पोलिसांनी तर कारवाई नेमकी काय केली आहे? खरं तर साफसफाई करत्या दरम्यान 2 व्यक्तींकडे हे डिटोनेटर असल्याची माहिती आहे, ती पोलिसांना कळली होती। पोलिसांनी त्याचा शोध घेतला, तपासणी केला असता ही बांधकाम व्यावसायिकीच्या कामासाठी वापरत असल्याची माहिती आहे, ती मिळालेली आहे। मात्र ज्या प्रकारे त्यांच्याकडे हे डिटोनेटर सापडलेला आहे तो मोठा साठा या ठिकाणी म्हणता येईल आणि त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी आता गुन्हा दाखल सुद्धा केलेला आहे। तर राहुल सुदामे आणि किसन धनवते असे या दोघांची नावं आहेत, तर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात डिटोनेटर ज्या कांड्या आहेत त्या कशासाठी आणल्या होत्या, खरंच बांधकाम व्यवसायासाठी आणला होता का, त्याची या ठिकाणी पोलिसांकडून तपासणी सुरू केली जाते। मात्र त्यांच्या हालचालीवर नाही, त्यांच्यावर संशयास्पद असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करतात। कारण शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात डिटोनेटर आले म्हणजे संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आणि डिटोनेटर आणि ते वायरी सदृश्य जे वस्तू आहेत ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। पुढील तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। ठीक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश खरवरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।